वासुकीच्या वनी सीता शोक करी, काहो अंतरले रघुनाथ दुरी. येऊनी गुंफे माझी दुष्टे केली चोरी, काहो मज आणिले अवघड लंकापुरी. सांगवो त्रिजटे सखिये ऐसी मात, देईल का नेदी भेटी रघुनाथ. मन उतावळी जाला दुरी पंथ, राहो न सके प्राण माझा कुडी आंत. काय दुष्ट आचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले. गाई वत्सा पत्नी पुरुषा विघडिले, नकळे वो संचित चरण अंतरले. नाडी येले आशा मृगकांती सोने, धाडिले रघुनाथा पाठी लागे तेने. उल्लंघिले आज्ञा माय काय मी जाणे, देखुनी सुनाट घेऊनी आले सुने. नाही मूळ मार्ग लाग अनिक सोये, एकाविन नामे रघुनाथाच्या माये. उपटी पक्षिया एक देऊनी पाये, उदक एवढ्या मध्ये तेथे चाले काय. जनकाची नंदिनी दुःखे ग्लानी थोरी, चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी. सम्मोखी त्रिजटा स्थिर स्थिर वो करी, येईल तुकया स्वामी राम लंकापुरी. रावणाने सीतेचे हरण केले व सीतेला वासुकीच्या वनांमध्ये आणून ठेवले. त्यावेळेस सीता शोक करत त्रिजटेला म्हणते, हे त्रिजटे, का बरे रघुनाथ माझ्यापासून दूर अंतरले असतील. मी माझ्या पर्णकुटीमध्ये होते, दुष्ट रावण तेथे आला व माझे हरण केले आणि अवघड अशा अलंकापुरीमध्ये मला त्याने का बरे आणले. हे माझे सखे त्रिजटे, मला सांग, माझे रघुनाथ मला भेट देतील की नाही. रघुनाथांना भेटण्यासाठी माझे मन फार उतावीळ झाले आहे, परंतु ते तर माझ्यापासून खूप दूर आहेत आणि आता माझा प्राण देखील या कुडीत राहीनासा झाला आहे. हे सखे, मी असे कोणते दुष्ट आचरण केले होते किंवा कोणाची तीर्थ किंवा व्रतभंग केले होते. हे सखे, मी कधी गायी आणि वासरू किंवा पत्नी आणि पती यांची ताटातूट केली होती काय. मला माझे संचित काहीच कळेनासे झाले आहे. का बरे मला रघुनाथांच्या चरणांचे अंतर पडले असेल. सोन्यासारखी कांती हरणामुळे मी फसले. मला वाटले त्या हरणाच्या कातड्याची चोळी करून घालावे, त्यामुळे मी रघुनाथ यांना त्या हरणाच्या पाठीमागे पाठविले. लक्ष्मणाच्या आज्ञेचे उल्लंघन केले. मला काय माहीत त्या दृष्टाची माया काय आहे. मी लक्ष्मण रेषेचे उल्लंघन करताच रावणरूपी कुत्रे यांनी माझे अपहरण केले. हे माय, एका रघुनाथा वाचून मला दुसरा कोणताही मार्ग किंवा उपाय नाही. मला सोडवण्यासाठी जटायू पक्षाने धाव घेतली. त्यावेळी रावणाने जटायूच्या अंगावर पाय देऊन त्याचे दोन्ही पंख उपटून टाकले. जटायू पक्षी पाण्याच्या वेढ्यामध्ये पडला, त्यामुळे माझेही तेथे काहीच चालले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जनकाची मुलगी जानकी अशा प्रकारे दुःखाने वेढली गेली. हरणाची व पाडसाची जशी चुकामुक व्हावी अशा प्रकारची स्थिती जानकीची झाली. त्यावेळी त्रिजटा सीतेला शांत करत म्हणाली, सीते शांत हो, तुकयाचा स्वामी राम अलंकापुरीला येईल आणि संपूर्ण अलंकापुरी जिंकून घेईल.